कैसा हराया म्हणत सोशल मीडियावर फेमस झालेली एमआयएमची नगरसेविका सहर शेख आता वादात सापडली आहे. वडील युनुस शेख यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्यानंतर आता सहर शेखचं नगरसेवक पद सुद्धा जाण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर सहरचे वडील युनुस शेख यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. अजित पवार गटाच्या पराभूत उमेदवार फराह सिद्दीकी यांच्या तक्रारीनंतर सहरच्या अडचणी वाढल्यात. ठाणे महानगरपालिका निवडणुकीत जिंकल्यानंतर सहर शेखचा कैसा हराया हा डायलॉग प्रचंड प्रसिद्ध झाला होता. त्याचवेळी युनुस शेख यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरती पातळी सोडून टीका केली होती. सहर शेख ही मुंब्र्यातील प्रभाग क्रमांक 30 मधून नगरसेविका आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळं सहर शेखचं संपूर्ण कुटुंब नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर आली आहे. ते मुंब्रा सोडून फरार झाल्याची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. त्यामुळे आता सहर शेख आणि तिचं कुटुंब नक्की मुंब्र्यातच आहे की अन्य ठिकाणी रवाना झालंय याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. वडिलांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर सहर शेखचं नगरसेवक पद सुद्धा जाण्याची शक्यता आहे. कारवाईपासून वाचण्यासाठी सहर शेख फरार झाली का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.